आपण 2.5 लाखाची बुलेट घेतली तर चालता चालता कुत्र्याला लात मारतो. बाबा, अरे उपमुख्यमंत्री विमान अपघातात गेलाय, तुझ्या अंगावर जर बुलेट पडली ना तर कुत्र सुद्धा बुलेट उचलायला येणार नाही, हे देणार ठेव. महाराज, हे गणित अवघड आहे. इथं काय झालंय सध्याला, घमेंड, फुगिरी, पैशाचा माज, सध्याचे पोरांचं लय अवघड. लाख रुपये आले तरी माणूस उड्या मारतो. अवघड आहे. सांगू तुम्हाला, 100 पोरांचा बाप होता भारताचा सम्राट. काय नाव? आंधळा धृतराष्ट्र. पण महाराज आयुष्यभर दुश्मनी केली पांडवांबरोबर आणि शेवटी त्यांच्याच घरी जेवायची वेळ आली. महाराज काय तुम्ही जरा काळजीपूर्वक आहे का, घमेंड केली का जिरती बुवा. तिथं कोणी असो, मी असो, माझा बाप असो, नाही तर माझ्या बापाचा बाप असो, नाही तर आम्ही 3 जण संघच असो. घमेंड केली का जिरणार म्हणजे जिरणार. तिथं कीर्तनकार असो नाही तर कुणी असो, लई घमेंड केली उद्या एसटीलाच हात करून हिंडावा लागणार. इथं नाही. नम्र झाला भूतान, त्याने कोंडिले आनंद. लई घमेंड करायचे नाही. महिला मंडळानं लई घमेंड केली तेवढ्यात. लाडक्या बहिणीचे 1500 येतात, लाडक्या बहिणीचे 1500 येतात. ती म्हणली मी बापाच्या घरी, मला चूल सुद्धा माहिती नाही. आता अजून तर काहीच नाही. जिलई नाकानं कांदे सोडलीत होती ना, चूल हो चूल हो. ती अजून 15 दिवसानं वडगावच्या रानाने सरपण गोळा करायलाच हिंडणार आहे. तुम्ही थांबा. इथं जिरणार म्हणजे तिला म्हणलं ना अगो दूर, ती म्हणली दूर हो दूर 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 दूर. तू धुरात काळी होणार पण चुलीवरच स्वयंपाक करणार. हे गणित अवघड आहे. इथं घमेंड जमत नाही. जाऊ द्या, मोठ्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. 100 पोरांचा बाप भारताचा सम्राट. शेवटी पांडवांच्या घरी जेवायची वेळ आली आणि धृतराष्ट्र जेवायला बसायचा. आता जो जुन्या लोकांना माहिती आहे, धृतराष्ट्र जेवायला बसायचा आणि भीमदादा यायचा. आता ते भीमदादा आडगट. आणि भीमदादा धृतराष्ट्राला म्हणायचा, अरे जेव आंधळ्या जेव, तुला तरी काय भेटायचंय. अरे तुम्ही आमची बायको भरसभेत उडीत आणली तरी आम्ही काय केलं नाही. आणि हे बघा आंधळ्या, जर मी एकट्यानं ठरवलं असतं तर मी एकट्यानं तुमचा सगळ्यांचा कार्यक्रम केला असता, पण आम्ही काही केलं नाही. का केलं नाही माहितीये? आम्ही धर्माला मानणारी माणसं आहोत. आणि हे बघा आंधळ्या, तुला माहिती म्हणून सांगतो, तुझे 100 पोरं या एकट्या भीमानं मारलीत. एवढं धृतराष्ट्रानं ऐकलं ते गरबाडलं. त्यानं जेवणच सोडून दिलं. मग ते गरबाडलं. ते गेलं भीमाच्या मोठ्या भावाकडं. कुणाकडं? युधिष्ठिराकडं. आणि युधिष्ठिराला म्हटलं, युधिष्ठिरा, अरे ते तुझ्या भावाला जरा समजावून सांग, तो नेमका मला जेवायच्या टायमाला बोलवतोय. मग युधिष्ठिरानं बोलवलं भीमाला. आता भीमाचं डोकं आडगट. युधिष्ठिर भीमाला म्हटले, भीमा, अरे त्या म्हाताऱ्याला नको बोलत जाऊ, त्याची मज्जिरली आता, तो नाही बदलणार पक्ष आता. अरे निदान त्याला जेवायच्या टायमाला तरी नको बोलत जाऊ. आता भीमाचं डोकं आडगट. भीमा म्हणला, जेवायच्या टायमाला नाही ना, मग जेवायच्या अगोदर 10 मिनिटं. पण म्हातारं सोडायचं. ते 10 मिनिटं अगोदर गाठ घ्यायचं जेवायच्या अगोदर धृतराष्ट्राची. भीमदादा काय म्हणायचं, म्हणजे हे आंधळ्या, आमच्या भावाभावात वाद लावतो का? धृतराष्ट्र मधले वाद लावायला राहिलंच नाही तर लावकाच ह्याचे. महाराज 100 पोरांचा बाप भारताचा सम्राट आंधळा धृतराष्ट्र अरण्यात गेला. एका झाडाला धरलं तर झाडाला आग लागली होती. 100 पोरांचा बाप भारताचा सम्राट आंधळा धृतराष्ट्र अरण्यात जळून राख झाली. आमच्या ज्ञानोबा तुकोबाकडे काहीच नव्हतं तर त्यांना वैकुंठातून देव न्यायला आला. हा जगाचा इतिहास आहे. इथं घमेंड फुगिरी अजिबात जमत नाही महाराज. इथं हे जीवन आहे. कोठे काही कोठे काही. हे काय आहे? एक नाही. हे चढ उतार या गोष्टी चालू राहणार. जाऊ द्या असो. इथं आल्यानंतर माणसानं जीवनाचा आनंद घेतला पाहिजे.
बोलत जा, मोकळ्या मनानं राहा. आपल्याला काला करायचा आहे. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे का, तुमच्या माझ्या आयुष्यात जर जीवाशिवाचा काला व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्याकरता काय करावं लागेल? त्याच्याकरता नियम आहे. मनुष्य जन्म मिळालाय ना, मग कळणं गरजेचं आहे. आता मला सांगा, गाडी घेता येणं महत्वाचं का चालवता येणं महत्वाचं? बोला बोला. चालवता येणं महत्वाचं. मोबाईल घेता येणं महत्वाचं का वापरता येणं महत्वाचं? वापरता येणं महत्वाचं. बायको करता येणं महत्वाचं का सांभाळता येणं महत्वाचं? आता हे जरा थोडं अवघड आहे. इथं कोणतं उत्तर दिलं का आपण गुंतणारच आहे त्याच्यात. असो, जाऊ द्या. कोणतीही गोष्ट मिळण्यापेक्षा कळणं काळाची गरज आहे. बायको भेटेल हो, पण सांभाळायची दानत पाहिजे. निदान तुझ्याकडे काहीतरी पाहिजे, तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभा पाहिजे. तुझ्या स्वतःच काहीतरी क्रेडिट पाहिजे. निदान तुझ्या तोंडात मावा नसला पाहिजे, तुझ्या तोंडाला बाटली नसली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार करतात लोक. सध्याला अवघड आहे. महिला मंडळाच्या काही डोक्यात नाही. फक्त पोराला प्रॉपर्टी पाहिजे आणि पोराला आईबाप नाही पाहिजे. मग काय वरून पडून कधी कारण तिच्या पोरीला त्रास नको. त्याच्यामुळं कितीतरी लग्न होत आहेत, कितीतरी कोर्टामध्ये दावे चालू आहेत आज फारकतीचे. हे जेवढे जेवढे नवरा बायकोचं सूत्र बसत नाही, मुली नांदत नाही, पाया पडून सांगतो महिला मंडळ तुम्हाला, प्रबोधनाचा विषय म्हणून सांगतो, जेवढ्या जेवढ्या मुली नांदत नाही ना, त्याला 100% कारणीभूत त्या मुलीची आई आहे. मुलीची आई आहे. माझ्या पुढे बसलेल्या आया जरा खरं बोला बरं. दिवसातून किती वेळा फोन करता तुम्ही पोरीला? जुन्या आयांचं नाही सांगत, या आमच्या आताच्या. आता काल्याच्या अगोदर इथं कीर्तनात बसाय अगोदर 2दा बोलली पोरी बरोबर. जेवली का? काय भाजी केली? बोंबील भाजली. खाती काहीच तपास नाही. आमची आई पोरीला म्हणायची, हे बघा के, तुला नांदलेलं तिथंच ऐकायचंय आणि मेलेलं पण तिथंच ऐकायचंय. आमची आई 6 महिने पत्र लिहित नव्हती पोरीला. महाराज, हे सगळं याला सगळं कारणीभूत काय झालंय? तो मोबाईल. आणि आपलं कोणी चालून देत नाही आणि बाईचा रुबाबच आहे. पण निदान आपल्या हातानं, आपल्या बोलण्यानं आपल्या पोरीचं वाटोळं करू नका. दिवस भयानक आहेत. अजून 4-5 वर्षांनी इतकी वाईट परिस्थिती येणार आहे काका. मुलगी कॉलेजला पाठायची म्हटलं तरी बापाला मुलीबरोबर जावं लागणार आहे. ज्याला शिकवायची ना मुलगी, बापानं घेऊन जाणं कॉलेजला. बापानं कॉलेज संपुस्तवर बाहेर थांबणं आणि परत घेऊन येणं. तुम्हाला वाटत नाही असं होईल म्हणून? बोला बोला, होणार नाही? 100% होणार. सध्याला कुणाचाच विचार केला जात नाही. ये दिन भी हे गणित ठरलेलं आहे, पण याच्यात आपण सावध होत नाही. जाऊ द्या. असो, कोणती गोष्ट कळणं गरजेचं आहे. मनुष्य देह कळाला पाहिजे. मनुष्य देह कळण्याकरता काय करावं लागेल? बरं, तो वेळीच कळाला पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर नाही. हे 75व्या वर्षी कीर्तनात येऊन बसला, हरिपाठात येऊन बसला. परवा दिवशी त्या साताऱ्याला कीर्तन चालून एक म्हातारा असं कीर्तन ऐकायचं, गोदडे दादा लय गोड. मी म्हणलो काय म्हातारानीच ताजं टुळू टुळू पाहायचं माझ्याकडं. मी म्हणलो लय कीर्तन ऐकलं काय ना बा म्हाताऱ्यानं. म्हणून कीर्तन संपलं, मी म्हाताऱ्याच्या पाया जाऊन पडलो. त्यानं मला पाय जोडले, पाया पडून दिलं. मी म्हणलं, लोकांना म्हणलं कुठंच आहेत बाबा? मला म्हणे, महाराज त्यांच्या नका नादी लागू, ते बैर आहे. आता कान गेले आणि मग कीर्तनात येऊन बसला, काय उपयोग आहे का? त्याच्यामुळं महिला मंडळ, जोपर्यंत डोळे चांगले तोपर्यंत मोबाईल बघून घेतला पाहिजे. कारण जरा माझं बोलणं कळतं का तुम्हाला? बघा, जाऊ द्या, तुम्हाला हे नाही ना, तुम्हाला पुराव्यासहित देतो. आंधळ्या पांगळ्यामध्ये नाथबाबानं वर्णन केलंय बघा, लय गोड वर्णन आहे. मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभा शेविटीवर
पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागाती बोलती साधू संत जीवा वाटे हुर हुर ते तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सुळेरा. बघा पुढे आता हे चरण लय गोड आहे. काय सुरुवात आहे? मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. उत्तरार्ध बघा कसा असं इंजेक्शन दिले नाथ बाबानं. श्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड श्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. साधू संत माय बाप जे कादयचे सागर भावाचे मुख्य स्थान भक्तीचे मायर ती केले कृपादान मस्तकी ठेविला कर माया मोहनी रसली शुद्ध झाले कलेवर माया मोहनी रसली शुद्ध झाले कलेवर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार संत माय बाप एवढा उपकार करा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. हे आमच्या मनाचं नाही, हे प्रमाण आहे. नाथबाबांनी सांगितलंय बाबा एकदा पाय नाही पाय थकले पार सुनानं घराबाहेर काढलं म्हातारीला. सून चहा सुद्धा देत नाही आता साडी धुत नाही आणि मग म्हातारी वैतागली ना आमच्याकडे आली म्हणली बाबा मला दिंडीत येऊन देता का आता. तू त्याला घरी कोणी विचारणा म्हणून तू आमच्याकडे निघाली का. ती म्हटली महाराज पायाने चालता येत नाही. ती म्हणली मी ट्रक मध्ये बसन ना आणि मी पुढे जाऊन काय करीन का. मज नाही हात पाय डोळा पडली झापड. उलट ह्या ट्रक मध्ये बसणाऱ्या न्यायलाच नाही पाहिजे. उगा एखादी पडली ना दिंडीला महाराज घेण्या देण्याचं घातक आहे ते. कशाला ती भाकरी कराय. तरुणपणात वारी केली नाही तरुणपणात लोकांची कांदे काढायला हिंडली तू. रोजानी गेली तर 1 तास खायची. 1 तास खात होती. काय खात होती काय नाही तिची तिला माहिती. सुट्टीचा काटा असा तिनं इकडं हालू दिला नाही. लुटलं शेतकऱ्याला तिनं आणि मग आता म्हातारपणानं म्हणली मी येऊ का दिंडीत. कशाला ती घरीच थांब. मज नाही हात पाय माझ्या मनाचं नाही हो हे. माझ्या मनाचं आहे का बाबा. बाबा आता हे जुनी काकडा करणारी मंडळी आहेत. मज नाही हात पाय डोळा पडली झापड. एखादं म्हणून काय बाबा मला ऐकायला कमी येतं तुम्ही माझी टिंगल केली. अहो टिंगल नाही हो. कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड. बघा ना तुम्ही एकदा दात गेले मुखातले त्याला म्हणलं राम म्हणतो राम नाही म्हणत. ती हवा निघून जाते लांब म्हणतो लांब लांब. कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड. आणि मग सुना म्हणतात म्हातारपणाला ते म्हातार बघा ना इथंच नाक शिकरीत आणि इथं नाक मुख गळू लागले श्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड. एवढे 4 कडवे आहेत ना एवढेच पाठ करा तुम्ही. आणि एवढे पाठ केले का तुम्ही सावध व्हाल आणि तुम्ही सावध होऊन तुम्हाला लगेच आठवेल उठा जागे वारे आता.